श्री भावार्थ रामायण अरण्यकांड अध्याय 7। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। अछूत नाम धरोणी मानसी, गरुड निघाला अमृतासी, भावे वंदिता कश्यपासी, साह्य सप्तऋषी त्या झाले। नाथ महाराज पुढे सांगतात की गरुडाने आपल्या पित्याला वंदन केल्यानंतर आकाशात झेप घेऊन आपल्या कुशीत घेतले आणि जिथे अमृत आहे त्या ठिकाणी पोहोचला। त्यावेळेस अमृताला रक्षण म्हणून असलेले लोक त्यास दिसले। त्यात नाथ महाराज सांगतात की पहिले आवरण सर्प, दुसरे आवरण वरुण, तिसरे यक्षगण, चौथे मरुदगण व पाचवे यमदूत, सहावे रक्षण शिवदूत आणि सातवे रक्षण स्वतः विष्णू तिथे दिसले। त्याच वेळेस गरुडाने संधी साधून परम अमृताचे कुंड पायामध्ये धरून निघाला। त्यावेळेस त्या गरुडा संगे सर्प युद्ध करू लागले आणि गरुडाने सर्पांना पराजित करून परम अमृत घेऊन निघाला। परत सर्प ऐकून गरुडाला मारत असताना मुंगूस येऊन सर्पांचे तुकडे करू लागला। तेव्हा वरुणाने आपला पाश टाकला। त्यावेळेस मुंगसाने तो पाश दाताने कुडतरला आणि गरुडाला मुक्त केले आणि गरुडाने वरुणाचे सुद्धा पराभव केले आणि अमृताचा घट घेऊन येत असताना सर्व देवाने गरुडाला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वांना पराभव करून परम अमृत घेऊन निघाला। त्यावेळी सर्व देव नवल करू लागले, काय हा पक्षी आहे? त्यात शिवाने अंतर्ज्ञानाने पाहिले की आपले त्रिशूळ कोणीच गिळू शकत नाही, पण हा पक्षी महान आहे। त्याच्या मुखात अखंड राम नाम आहे आणि जवळ अमृत आहे, म्हणून त्याच्या संगे युद्ध कोणी करूच शकत नाही असा विचार शिवा करून तो सुद्धा सर्व काही विसरून गेला। अशी अवस्था सर्वांची झाली। हे केवळ नामाचे सामर्थ्य आहे, कारण गरुडाला त्याच्या पित्याने म्हणजे कश्यपाने नामाची तिजोरी दिली आहे, म्हणजे तो सदा विजयी राहणार असा विचार करू लागले। त्याच वेळेस परम अमृताचे राखण करणारा स्वतः विष्णू गरुडाकडे आले आणि विष्णूला हातात चक्र धरून येऊ लागले आणि विष्णूचा कृपा आशीर्वाद गरुडाच्या स्पर्श झाला, कारण गरुडाच्या मुखातील नाम उच्चार ऐकून विष्णू सुद्धा संतुष्ट झाले आणि विष्णूने अमृत परत मिळवण्यासाठी सुदर्शन चक्र सोडले। तेव्हा ते चक्र गरुडाने गिळाले। त्यावेळेस सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि गरुडाकडे पाहतच राहिले। त्यावेळेस गरुडाने सर्व देवतांचे शस्त्र अस्त्र गिळून टाकले। तेव्हा विष्णूने गरुडाला बोलू लागले, अरे गरुडा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। मी हरलो, तू जिंकलास, त्यामुळे तुला जे हवं आहे ते माग, मी देतो। असं विष्णूने म्हटल्यानंतर गरुड म्हणाला, देवा, तू हरला आहेस, तुलाच काय मागायचे आहे ते माग। असं म्हटल्यावर लगेच विष्णूने मागितले की हे गरुडा, माझे तू वाहन हो। असे म्हटल्यावर लगेच गरुड म्हणू लागला, देवा, माझे शरीर तुझ्या अधीन, माझ्या मुखात नाम हे माझे परम भाग्य समजतो। त्यावेळेस त्या गरुडाचा भाव विष्णूने ऐकला आणि विष्णूला सुद्धा आनंद झाला आणि लगेच गरुडाने आपल्या गुरुच्या आशीर्वादाने भाग्य उजाळले असे समजून विष्णूच्या पायावरती मस्तक ठेवला आणि माझे जीवन सत्वतम तत्व सर्व काही तू आहेस असं म्हणू लागला। त्यावेळेस विष्णूने अखंड गरुडाला समोर राहावे नित्य स्थानाच्या ठिकाणी जागा दिली आणि गरुडाने विष्णूचे वाहन होऊन विष्णूला आपल्या जवळ ठेवून घेतले आणि तेव्हापासून गरुड विष्णूच्या अधीन झाला। त्यावेळेस विष्णू गरुडाकडून सर्व देवतांचे अस्त्र शस्त्र काढून घेतले आणि गरुडाने आपल्या पराक्रमाने विष्णू जवळ आपले स्थान निर्माण करून घेतला।
आणि सर्व देवतांचे शस्त्र परत केल्यानंतर सर्व देवांना आनंद झाला। त्यावेळेस विष्णू सर्व देवांना म्हणू लागले की हा गरुड आहे आणि त्याने आपल्या सामर्थ्याने आपणा सर्वांना प्रसन्न करून घेतले आहे आणि आपणा सर्वांची अमृताबद्दलची माहिती सांगतो म्हणून सांगू लागले की हे इंद्रदेवा, ह्या गरुडाने सर्पांच्या जवळील अमृत काढून घेतले आणि ते अमृत घेऊन जात असताना आपण त्यांच्या संगे युद्ध केले आणि आपले सर्व अस्त्र शस्त्र गिळून बसला आहे। आता आपण जर युद्ध केलो तरी फायदा होणार नाही, उलट आपली अपकीर्ती होईल। त्यात पुन्हा गरुडाला विष्णू बोलू लागले की हे गरुडा, अमृत निघू लागला आहेस, परंतु आपल्या सर्वांचे कार्य सफल होण्यासाठी तुला एक युक्ती सांगतो, ऐक म्हणून विष्णू बोलू लागले की हे अमृत निघल्यानंतर सर्पांना कळाईच्या आत कद्रूच्या कडे जायचे आणि तिला म्हणायचे की मी अमृत आणले आहे, पण ते घेण्या अगोदर तुझ्या एक कार्य करावे लागते, ते म्हणजे स्नान करावे लागते। जर स्नान नाही करता घेतले तर उपयोग होणार नाही असे सांग म्हटल्यानंतर गरुड लगेच कद्रूच्या जवळ येऊन कद्रूच्या पाया पडून म्हणू लागला, हे आई, मी तुझ्या आशीर्वादाने अमृत कलश आणलेला आहे, आता माझ्या आईला मुक्त कर। असे म्हटल्यानंतर कद्रूने त्या अमृत कुंडाला पाहिले आणि विनतेची सुटका केली। त्याच वेळेस कद्रूने आशीर्वाद दिला आणि गरुड कद्रूला म्हणू लागला, आई, आता हे अमृत प्राशन करण्याआधी सर्वांनी स्नान करून घ्यावे आणि ते अमृत मी नदीच्या काठी हराळीवरी ठेवले आहे। त्याप्रमाणे कद्रूने सर्व सर्पांना सांगून स्नानाला गेले। त्यावेळेस कद्रूने विनतेची सुटका केली। त्यानंतर इंद्र हा कावळा होऊन त्या हराळीवरील ठेवलेले अमृत कुंभ घेऊन गेला। त्याच वेळेस थोडे अमृत हराळीवरी पडले म्हणून हराळी सदा टवटवीत राहते आणि इकडे कावळा रूपी इंद्राने कलश घेऊन जात असताना त्या कावळ्याच्या मागे सर्प धावून त्या कावळ्यावरी चाल करू लागले। मग त्यावेळेस गरुड जाऊन सर्व सापांना गोळा करून खाली टाकू लागला आणि खाली पडलेले सर्पांचे तुकडे तो मुंगूस करू लागला। अशा प्रकारे घनघोर युद्ध झाले आणि सर्पांचा पराजय झाला। असं करून सर्प अमृताला मुकले आणि अमृत नेणारा कावळा म्हणजे सर्व देव होते आणि आपल्याला मात्र मरण प्राप्त झाले। तेव्हा सर्वांनी विचार करून ज्या ठिकाणी अमृत ठेवले त्या खालील हराळीवरील अमृत चाटले आणि त्याच्या जिभेचे तुकडे झाले। अशा प्रकारे आईची भक्ती, पित्याची भक्ती आणि नामाच्या सामर्थ्याने गरुडाने आपल्या आईची सुटका केली आणि कपटाने कद्रू वागले आणि तिला त्याचे फळ काय मिळाले। अशा प्रकारे सर्व देव अमृतास प्राप्त झाले आणि गरुडाची ख्याती झाली, त्याच कुळातील मी आहे, मला राक्षस म्हणू नका। म्हणून श्रीरामाने जटायूला आलिंगन दिले। त्यावेळेस सर्व रामांना आनंद झाला। त्यावेळेस जटायू म्हणू लागला, रामा, आता मला ह्या ठिकाणी काहीतरी सेवा द्या, तीच सेवा मी करेन, तुम्हा सर्वांचे रक्षण करेन। असं वचन जटायूने श्रीरामांना दिला आणि नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन अध्यायाची समाप्ती करतात। जय श्रीराम, जय श्रीराम।